मेरा मोबाइल हो गया? हो गया ना सर. मी तुला पैसे मागितले होते, तुम्हाला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली तो तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे? तू दिले असणार आहेत पैसे. अच्छा मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं. क्या बात है गुरुनाथ, आता तुझी वाटच लावून टाकतो. क्या हुआ काका? अरे कुछ नहीं दादा. सर काय झालं तुम्ही मला बोलवलं? अहो ते नाशिकच्या प्रेझेंटेशन नाशिकचं प्रेझेंटेशन राहू दे बाजूला. हा. महत्वाचं बोलायचं मला. काय झालं? चाल. हा सर काय झालं? हे बघ चॅम, हा तू असशील स्मार्ट, पण तुझा स्मार्टनेस नाही इतर ठिकाणी दाखव. राधिका फोर्स करते म्हणून ते घराचं बघायला जायचं नाही, कळलं का? सर तुम्ही काय बोलताय ना मला काहीही कळत नाहीये. आता तुम्ही हे बोलताय राधिका वहिनी तिकडे काहीतरी भलतच बोलत असतात आणि त्या शनायाचं तर काहीतरी तिसरंच चालू असतं. त्या दिवशी तुम्ही वहिनींसमोर म्हणालात घराचं बघायला घे, आता म्हणताय घराचं बघायला घेऊ नकोस. म्हणजे मी काय करायचं? माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना. तुझा कसला प्रॉब्लेम? हा तुझा कसला प्रॉब्लेम? माझा प्रॉब्लेम मोठा आहे. तुला कळतंय का गोष्ट? बाबा ती शनाया वेडी आहे. ती कधी काय करेल ना काही भरोसा नाही. माझ्या शेजारी आली राहिला, आता घरात कधी येईल ना काही कळणारही नाही. मला आधी तिला शांत करावं लागेल, कळतंय का तुला? नाही पटतंय मला तुमचं, पण माझाही नाईलाज आहे सर. निदान वहिनींसमोर मी घर बघतोय ह्याचं नाटक करावं लागेल, नाहीतर वहिनी चिडतील आणि त्या जर चिडल्या तर काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहितीये. हो माहितीये बाबा, सगळं माहितीये मला. तर ना त्या शाळेत शिकवतात त्या सगळ्या म्हणीच आता आठवायला लागल्या. हो मलाही आठवत आहेत. काय इकडे आड तिकडे विहीर, पेरावी तसे उगवेल. अजून धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय. काय म्हणींच्या भेंड्या खेळतोय आपण इथे? सॉरी. काय वागता ना रे तुम्ही? मला तर काही कळतच नाही. प्रत्येक जण मनाला येईल तसा वाटेल ते वागतोय. आता आजच ती राधिका शनायाला लिफ्ट दिली तिने स्कूटरवर. वहिनींनी शनायाला लिफ्ट दिली? हो, आणि हाडही खिळखिळी करून ठेवली. हा हस तू. नाही हस ना तू. तुला दात काढायला काय जाते? नाही मी बसलोच आहे ना इथे प्रत्येकाला मनवायला. राधिका चिडली तिला मनव, शनाया चिडली तिला मनव. खिशातून पैसे उधळतोच आहे मी, एटीएमच आहे मी. ऐक ते सगळं सोड. तू राधिकाला फोन करून आत्ताच्या आत्ता सांग की मला आता पुढचे 2-3 दिवस जमणारच नाही. ते घर बिर बघणं मला जमणार नाही. सांग. असं कसं सांगू त्यांना मी नाही येऊ शकत? अहो असं सांगितलं तर त्यांना संशय येईल सर, आणि मला हे झेपणार नाहीये प्रकरण. मला जावं लागेल वहिनींबरोबर सर. अरे असं कसं जावं लागेल? नाही सांगून टाक ना तू. अहो मी नाही गेलो ना तर वहिनींचा गैरसमज होईल आणि मग सगळं मुसळ केरात जाईल. हा बरं ठीक आहे. तू एक काम कर, तू जा तिच्या बरोबर. पण हा घर बघितल्याचं नुसतं नाटक कर. हा नुसतं पाहिल्यासारखं कर, दाखवल्यासारखं कर, पण घराचं काम होता कामा नाही, कळलं? हा ये रो. 3 वाजले, जेवून घेते. हा तू एक काम कर, डबा लाव, वाढायला घे, मी आलो. या तुम्ही लोक. चल. तर तुमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय मला माहिती नाही. मला माझं फ्युचर दिसायला लागलंय. काश्मीर ना मस्त झालं एकदम. हो तर हो म्हणजे काय. हो येईन एकदा येईन भेटायला. काय नाना येऊ का? अरे महाजनी. वा मूड काय फर्स्ट क्लास दिसतो. काय विशेष? नाना अहो उत्साहात असायचं कारणच तसं आहे. काय? माझा मोबाईल दुरुस्त झाला. या बात है. अगं झालं काय? बहिणी अहो तुम्हाला म्हंटल नव्हतं का मी की मी गुरुनाथचं संभाषण रेकॉर्ड केलंय. ती क्लिप आता आपल्याला ऐकता येईल. मोबाईल दुरुस्त झालाय. लवकर ऐकवा बाबा एकदा. जेव्हापासून तुम्ही सांगितलं ना इतकी बेचैनी आली ना आम्हाला. हो खरं सांगतो वहिनी, ही काही आनंदाची गोष्ट नाहीये, पण राधिकासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं ना. नाही बरोबर. मला तुमचा हेतू कळतोय महाजनी. ऐकवा म्हणजे काय, ऐकल्यानंतर विचार करता येईल आपल्याला काय करायचं ते. ऐकवतो थांबा. मी तुला पैसे मागितले होते, तुम्हाला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली तो तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे? तू दिले असणार आहेत पैसे.
नाही. किती खोटं बोलतोस माझ्याशी फक्त. म्हणजे मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं. तुला असं वाटत असेल ना की मी फाइंड आउट नाही करू शकत की हे कोणी केलंय, तर बघ मी जाऊन फाइंड आउट करणार आहे. आणि जर मला कळलं की पैसे तू दिलेस तर मी राधिकाला जाऊन सांगणार आहे आपलं बापरे. पॅकअप झालंय. बाप रे, गुरुनाथ हे असं वागतोय? म्हणजे हा माणूस सुधारल्याचं नाटक करत होता. हा माणूस सरळ सरळ राधिकाला फसवतोय. आणि मलाही वेड्यात काढतोय. अहो काय हा कोडगेपणा, किती हा निर्लज्जपणा. आणि नाना, मी हे सगळं त्या राधिकाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऐकतच नाहीये. नाही नाही नाना, आता तुम्हीच काहीतरी करा. गुरुनाथला चांगला धडा शिकवला पाहिजे. राधिकाला सत्य कळायलाच पाहिजे. बरोबर आहे तुमचं. या गुरुनाथला धडा शिकवलाच पाहिजे. त्याचं बिंग फोडलंच पाहिजे. माझ्या तर इकडे हा मोबाईल आहे ना, हा. हा सध्या जरा माझ्याकडे ठेवा. हा बर. मी बघतो काय करायचं ते. भाऊसाहेब आले की त्यांना ऐकवतो. पण आत्ताच आला की मग. नाही नाही आता नको, आता बाहेर गेले ते लोक. आली की ऐकू. गुरुनाथला पण येऊ दे, त्याच्या समोरच काय ते होऊन जाऊ दे. अहो पण जरा सांभाळू ना, म्हणजे राधिकाला काय वाटेल याचा विचार करूया जरा. बिचारीला फार मोठा धक्का बसेल. राधिकेची काळजी मलाही आहे. अरे पण सत्य काय ते समजलं पाहिजे ना. नाही नाही, एकदा वाईट वाटेल त्यांना, पण जन्मभराच्या फसवणुकीतून तरी पोरगी वाचेल हो. यासाठीच मी लढतोय. पहिली राधिका आपली आहे आणि तो तिला फसवतोय. बिचारी राधिका केवढी स्वप्न घेऊन आपल्या घरी परत गेली होती. खूप मोठा धक्का बसणार आहे तिला आता. पण काय? ते- कसली चर्चा चालली आहे? काय काय हा कोणाचा मोबाईल आहे? काय हा माझा आहे जुना. तू कशाला विचारते? ना सहज विचारलं हो मी. यातही काय चिडताय माझ्यावरती ऍज ऑलवेज. जाऊ दे, मी काही विचारतच नाही तुम्हाला. हे बघा, या विषयाची चर्चा हिच्या समोर नको. नाना मी निघतो. हा. भाऊसाहेब आले की मला फोन करा. आपण जाऊयात त्यांच्याकडे. इतकं होऊन सुद्धा हा गुरुनं सुधरत नाहीये. आपण कोणीच आता त्याला माफ करायचं नाहीये. त्याला ना मोठी शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षा देणारे आपण कोण? आता जी काय शिक्षा द्यायची ती राधिकाच देईल. हे सगळं जर खरं असेल ना, तर राधिकानी त्याला घरातून हाकलून द्यायला पाहिजे.